पूर्वी शेती तोट्यात होती, तरी मुली शेतीत लग्न करायचे. याचं कारण असं, की त्या काळामध्ये मुलींना चॉईस नव्हते. आज हं. मोठ्या प्रमाणावर मुलींना चॉईस निर्माण झालेले आहेत. हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे, की एक तर मुलींची बरोबर. संख्या कमी झाल्यामुळं हो. होतंय असं, की मुलींना जर 2 स्थळ आले, की एक शेतातलं आलं आणि एक शहरातलं आलं, तर त्या शहराला हं, प्रेफर करतात. त्यामुळे मुलींना चॉईस निर्माण झालाय. त्यामध्ये मुलींना हं. मी दोष देणार नाही. कारण माहेरी तिनं तेच बघितलेलं असतं. बापाचे हो. प्रचंड तणाव, त्याच्यानंतर कष्ट आणि हं, शेतीमधलं दारिद्र्य काय संपूर्ण संसाराचा हाल करतं हे तिने माहेरी बघितलेलं आहे. त्यामुळे हं, पुन्हा सासरी जाऊन तेच करायचं का? परत पहाटेपासून शेणखूर करायचं का? पुन्हा हं, उन्हातान्हामध्ये राबायचं का? मग हं. याच्यामधून तिला जर सुटका मिळण्याची संधी जर मिळाली असेल, तर मग ती या शेतीमध्ये थांबणार नाही. आणि मग शेती जी आपली मायमाऊली आहे आणि मग तिने ती ते स्वीकारत का नाही? असं म्हणणारे हे शेती करणारे नसतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मुली जर हा चॉईस घेत असतील आणि शेतीतून बाहेर पडायचा प्रयत्न करत असतील, तर मुलींचा ते जे मन आहे ते आपण समजावून घेतलं पाहिजे.